नमस्कार मित्रांनो, बुल रनर मराठी या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण डब्बा ट्रेडिंग या शेअर बाजारातील इल्लीगल प्रकारच्या ट्रेडिंगबद्दल आज माहिती करून घेणार आहोत. तर याच्यामध्ये डब्बा म्हणजे काय की अशी गोष्ट की जी त्या डब्यामध्ये झाकून आहे, म्हणजे ही लपून छपून केली जाणारी अनधिकृत प्रकारचं एक स्टॉक मार्केट आहे, जे की सेबीद्वारा किंवा कोणत्याही सरकारी संस्थेद्वारा रेग्युलेट केलं जात नाही. तर आता आपण या डब्बा ट्रेडिंगचा थोडासा इतिहास बघणार आहोत. बघा मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर जे पण काही ट्रान्झॅक्शन आहेत तर ते पूर्ण ऑनलाईन असतात आणि त्याची सरकारला पूर्ण माहिती असते. परंतु डब्बा ट्रेडिंग हा इनलिगल प्रकारचा ट्रेडिंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला सरकारला कोणतीच माहिती द्यावी लागत नाही आणि याच्यामध्ये ब्लॅक मनी, तुमची कॅश अशा प्रकारचे इल्लीगल मार्गाने कमवलेला पैसा डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून इन्व्हेस्ट किंवा ट्रेड केला जातो. तर याची सुरुवात 1990च्या दशकात झाली, की ज्यावेळेस भारताचा शेअर बाजार एकदम सुरुवातीच्या टप्प्यात होता आणि शेअर मार्केटवर नियंत्रण ठेवणारी सेबी पण एवढी प्रभावी नव्हती. त्यामुळे काही बेकायदेशीर लोकांनी बेकायदेशीर लोक जे की हे डब्बा मार्केट चालवत होते. डब्बा मार्केट पण हे शेअर मार्केट सारखंच असतं, त्याच्यावर पण सगळे शेअर असतात, परंतु त्या ॲक्च्युअल शेअर मार्केटची जी शेअरची प्राईस चाललेली आहे आणि डब्बाची शेअरची प्राईस चालली ही ऑलमोस्ट पण सेमच असते. परंतु याच्यामध्ये ॲक्च्युली ते शेअरमध्ये पैसे लावले जात नाहीत, ते फक्त कागदावर लावले जातात. तुम्हाला नफा झाला तर तो नफा दिला जातो, तुम्हाला तोटा झाला तर तेवढा तोटा दिला जातो. पण हे पूर्ण अनधिकृत आहे, याच्यावर कोणत्याही सरकारचं किंवा सेबीचं कुठलंही नियंत्रण नाही. तर आता आपण बघणार आहोत की डब्बा ट्रेडिंग काम कशी करते. तर याच्यामध्ये ज्यांची नोंदणी झालेली नसतात आणि जे हे डब्बा ट्रेडिंग म्हणजे एक सट्टा बाजाराचा तुम्ही मटका झन्नामाना जुगार राहतो, त्याच प्रकारे तुम्ही डब्बा ट्रेडिंग समजू शकता. याच्यामध्ये काही ऑपरेटर असतात. ऑपरेटर म्हणजे असे लोक की जे ग्राहकांकडून पैसे घेतात आणि ते शेअर बाजारातल्या किमतीला मिळत्या जुळत्या किमतीशी किंमत लावून नंतर त्याच्यावर जर नफा झाला किंवा तोटा झाला तर त्यांना त्या ग्राहकांना नफा किंवा तोटा याच्या बदल्यात त्यांना पैसे देतात. तर त्यांना डब्बा ऑपरेटर म्हणतात. तर हे काय करतात की एक अनधिकृत प्लॅटफॉर्म तयार करतात. आता तुम्ही इंटरनेटवर सर्च जरी केलं तरी तुम्हाला डब्बा ट्रेडिंगचे अनेक प्लॅटफॉर्म दिसून येतील. तर त्याच्यात जर तुम्ही ट्रेडिंग त्याच्यात पण तुम्ही करू शकता, परंतु ते पूर्णतः अनधिकृत आहे, इल्लीगल आणि तुमच्यावर कारवाई पण होऊ शकते. मग हे काय करतात डब्बा ऑपरेटर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, की ते म्हणतात की तुम्ही जो शेअर बाजार आहे त्याच्यामध्ये नका इन्व्हेस्ट करू, तुम्ही आमच्याकडे करा, आम्ही तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पैसे आणि एकदम 100% पैसे मिळवून देऊ. याच्यामुळे ग्राहक भुलतात आणि त्या डब्बा ऑपरेटरला पैसे देतात. तर आता डब्बा ऑपरेटर हे ऑनलाईन प्रक्रियेसारखीच, म्हणजे जसं शेअर बाजारामध्ये आपल्याला शेअरची प्राईस दिसते तसेच डब्बा ऑपरेटरच्या पण प्लॅटफॉर्मवर आपल्याला शेअरची प्राईस दिसते. तर त्या प्रकारचे प्लॅटफॉर्म त्यांनी मिळते जुळते बनवलेले आहे आणि त्याच्यातून ते लोक ट्रेडिंग करतात. तर आता सेटलमेंट बघा, आता डब्बा ऑपरेटरकडे खूप सारा इल्लीगल पैसा असतो, तर त्याच्यातून ते ग्राहकांचं देवाणघेवाण, फेरफार, नफा तोटा याची नोंद ठेवून ते व्यवहार पूर्ण करतात आणि हा व्यवहार पूर्ण भरोशावर चाललेला असतो. याची तुम्ही कुठे तक्रारही करू शकत नाही. तुमची फसवणूक झाली तरी तुम्ही तक्रार करू शकत नाही आणि तुम्हाला खूप सारा नफा. बघा याच्यामध्ये कसं आहे ना, की 1-2 वेळेस जर तुम्हाला नफा झाला तर डब्बा ऑपरेटर तुम्हाला नफा देतात, परंतु तुम्हाला कंटिन्यू जर खूपच मोठा नफा होत असेल तर मग डब्बा ऑपरेटर तुम्हाला पुन्हा त्या डब्बा ट्रेडिंगही करू देत नाही आणि तिकडे येऊ देत नाहीत आणि तुमचे ते पैसे पण देत नाहीत. तर अशा बऱ्याच घटना या डब्बा ऑपरेटरच्या नादी लागलेल्या नवीन ट्रेडरच्या सोबत झालेल्या आहेत. तर आता आपण महाराष्ट्रामध्ये डब्बा ट्रेडिंग हे कुठे कुठे चालते याबद्दलची महत्त्वाच्या ठिकाणांबद्दल माहिती घेणार आहोत. तर मुंबई ही भारताच्या डब्बा ट्रेडिंगची एक प्रमुख ठिकाण आहे, जी की आर्थिक राजधानीच आहे, मग तिथे ते चालणारच. त्याच्यानंतर गुजरात साईड, तर गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरत, तर या ठिकाणी डब्बा ट्रेडिंग मोठ्या प्रमाणावर चालते. आता सुरतमध्ये वस्त्रोद्योग आणि हिऱ्यांच्या व्यापारामधून जो काळा पैसा निर्माण होतो, तर त्याच्यातले काही व्यापारी आपला पैसा इल्लीगल प्रमाणे या डब्बा ट्रेडिंगच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये लावतात. बघा, कारण शेअर मार्केटमध्ये लावायला तुम्हाला व्हाईट मनीच दाखवावा लागतो. जर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी असेल तर तुम्हाला डब्बा ट्रेडिंगचाच पर्याय उरतो, जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये समजा ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करायची आहे तर. याच्यानंतर नागपूर, औरंगाबाद आणि पुणे या ठिकाणी पण डब्बा ट्रेडिंगची छोटी मोठे सेंटर तयार झालेली आहेत. तर आता डब्बा ट्रेडिंग किती मोठी आहे याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
तर अंदाजित उलाढाल भारतातील डब्बा ट्रेडिंगची वार्षिक उलाढाल ही 1,00,000 कोटीच्या जवळपास आहे. ऑपरेटरची संख्या तर भारतात 1,000पेक्षा जास्त डब्बा ऑपरेटर असल्याचा अंदाज आहे. हा पण एक अंदाज म्हणजे असाच आहे, पण काही जाणकार लोक असं सांगतात की ॲक्च्युअल शेअर मार्केटपेक्षा पण दुप्पट या डब्बा ट्रेडिंगचा आवाका आहे. तर आता आपण या डब्बा ट्रेडिंगची कायदेशीर बाबी बघणार आहोत. तर सेबी नियमावली, तर भारतीय सुरक्षा आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबी म्हणते की डब्बा ट्रेडिंग हे इल्लीगल आहे. जर कोणी डब्बा ट्रेडिंग करताना पकडला तर त्याला 25 कोटी रुपये दंड आणि त्यांनी मिळवलेल्या नफ्याच्या 3 पट असा एकत्रित दंड आकारला जाऊ शकतो आणि त्याच्यावर फौजदारी खटला पण भरला जाऊ शकतो आणि त्या व्यक्तीला तुरुंगवासही होऊ शकतो. म्हणजे जसं मटका बाजार किंवा झन्नामन्ना बाजार किंवा दुसरे जुगाराचे असतात, तर त्याच प्रमाणात हे आहे. याच्यावर पण तेच कर्म लागून तुम्हाला शिक्षा होऊ शकते. तर आता डब्बा ट्रेडिंग जर आपल्याला टाळायचे असेल तर आपण कसा ओळखावा की हा खरोखर म्हणजे सेबी रजिस्टर्ड ऑपरेटर आहे का एक फेक डब्बावाला आहे. तर त्यासाठी तुम्ही सेबीच्या वेबसाईटवर जाऊन त्या व्यक्तीची माहिती घेऊ शकता किंवा त्याच्याकडे सेबी नोंदणीकृत आहे का नाही त्याचा एक नंबर असतो, तो पण तुम्ही तपासू शकता. जर तुम्हाला कोणी जास्त परतावा किंवा शेअर मार्केटमधून खूपच जास्त पैसे देण्याची जर हमी देत असेल तर तुम्ही सावध राहा, तो डब्बा ऑपरेटर पण असू शकतो. जर त्या ऑपरेटरची व्यवहार करण्याची पद्धत ही पारदर्शक नसेल आणि आवाजावी शुल्क असेल किंवा जर तुम्हाला काही गडबड घोटाळा वाटत असेल तर तो रजिस्टर सेबी एजंट नसून एक डब्बा ऑपरेटर पण असू शकतो. बघा, जे सेबी रजिस्टर इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर आहे तर त्यांच्याकडे एक विशिष्ट सेबीने दिलेला नंबर असतो आणि त्यांचा पण एक सेपरेट प्लॅटफॉर्मवर असतो, परंतु त्यांच्या फिक्स फीस असतात आणि त्यांच्यावर पुन्हा सेबीचं नियंत्रण असतं. परंतु हे डब्बा ऑपरेटर यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नसतं आणि हे एक मटका चालवणारे जे ऑपरेटर असतात त्याच प्रकारे हे डब्बा ऑपरेटर असतात. तर आता डब्बा ऑपरेटरपासून आपण कसं वाचायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपण जर कोणत्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरकडे जात असू तर तो सेबी रजिस्टर आहे का नाही हे बघा. तो ॲडवायझर जर खूपच जास्त नफ्याची आश्वासनं देत असेल तर तुम्ही सावध व्हा. जर त्यांच्या याच्यामध्ये पारदर्शकतेचा म्हणजे पारदर्शक तुम्हाला वाटत नसेल किंवा काही झोलझपाटा वाटत असेल तर तो डब्बा ऑपरेटर असू शकतो. आणि जर सेबीने मान्यता दिलेल्या जर प्लॅटफॉर्म नसेल किंवा असंच काहीतरी वेगळंच एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला जर त्यांनी दिलं असेल तर ते डब्बा ऑपरेटिंगचं सॉफ्टवेअर असतं, ते खरोखरचं शेअर मार्केटचं नोंदणीकृत ब्रोकरचं ते प्लॅटफॉर्म नसतो. तर आता याच्यामध्ये तुम्हाला प्रतिबंध आणि निवारण कसं करता येईल, तर तुम्ही त्याची नोंदणी तपासू शकता. तुम्हाला जर संशयास्पद कृती वाटली तर तुम्ही सेबीकडे किंवा पोलीस स्टेशनमध्ये किंवा इतर दुसऱ्या ज्या नियामक संस्था आहेत शासनाकडे, तर तुम्हाला जर कुठे डब्बा ऑपरेटर आढळला तर त्याची तुम्ही तक्रार दाखल करू शकता. पण मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या जर डब्बा ट्रेडिंगमध्ये तुम्हाला नफा आणि तोटा काही पण झाला तरी तुम्हाला याच्याबद्दल कुठेही म्हणजे असे तक्रार करता येत नाही किंवा पोलीसही तुमची हेल्प करू शकत नाही. हा एक पूर्णतः जुगाराचाच प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही खरोखरचा सेबी रजिस्टर ॲडवायझर, सेबी रजिस्टर ब्रोकर ओळखा आणि डब्बा ट्रेडिंगवाले पण ओळखा आणि सहसा तुम्ही यांच्या नादी लागू नका, कारण हे पूर्ण फसवीचा आणि अनधिकृत कारभार आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या बुल रनर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.